नमस्कार, मी सय्यद हारून अली. डिजिटल जनजागृतीमध्ये आपले सहस्वागत आहे. आज दिनांक 17 एप्रिल 2026. आज आपण सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल इथं आलेलो आहे. इथं महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेनं आणि जिल्हा अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन भराडी सर्कलमध्ये करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत आहे सिल्लोड तालुक्याचे नायब तहसीलदार बनकर साहेब आणि भराडी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य राधाभाऊ काकडे साहेब आणि पुरवठा विभागाचे तहसील विभागाचे बळीरामजी मुंडे आणि राशन दुकानचे अध्यक्ष महोदय रफिक पठाण साहेब आणि खोमणे साहेब पंचायत समितीचे आणि अनिस भैया हे गावाचे मार्गदर्शक आपल्यासोबत आहे. यांच्याकडून यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. या शिबिराचं मुख्य नियोजन काय होतं, याचा हेतू काय होतो, शेतकऱ्याच्या अडचणी आणि आपला देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या सरकारनं एक पाऊल उचललेलं आहे. तो समाधान शिबिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं. राधाभाऊ, आपलं नमस्कार. दैनिक जनजागृतीमध्ये स्वागत आहे. या शिबिराचा मुख्य हेतू काय होता भैया? छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान भराडी या ठिकाणी आज राबवण्यात आलं. या अभियानासाठी तहसील प्रशासनाच्या वतीनं नायब तहसीलदार बनकर साहेब, राशन पुरवठा विभागाचे तहसीलदार आदरणीय मुंडे साहेब, तसेच या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य नारायण खोमणे, माजी उपसरपंच आणि सेठ व प्रत्येक गावातून आलेले शेतकरी, सरपंच आणि शेतकरी वर्ग या ठिकाणी या अभियानाच्या अंतर्गत शेतकऱ्याला ज्या अडचणीचे जे विषय आहेत, शेतकऱ्याच्या अडचणीचे प्रामुख्याने विषय जे रस्त्यावर अतिक्रमण झालेले ते रस्ते, नंबर 2 प्रलंबित फेरफार, त्यानंतर संजय गांधी निराधारच्या काही ज्या फायली, त्याचप्रमाणे राशनविषयी काही मुद्दे असेल ते मुद्दे, आधार कार्डविषयी काही मुद्दे असेल ते मुद्दे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना रहिवासी उत्पन्न ज्या अडचणी असेल त्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी हे अभियान राबवण्यात आलेलं आहे. आणि या अभियानासाठी परिसरातून भराडी मंडळामधून या ठिकाणी आपल्या मंडळाच्या मॅडम रुक्मिणी माने मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी म्हणजे ज्या समस्या असेल त्या समस्या या ठिकाणी ऐकून त्या समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि अनेक शेतकऱ्यांनी आपले जे रस्त्याचे मुद्दे असतील, रस्ते शिवरस्ते असेल, पौड रस्ते असतील, ज्या रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे, जे रस्ते प्रलंबित आहे ते रस्ते सोडवण्यासाठी अनेक या ठिकाणी अर्ज देण्यात आले. प्रामुख्याने या मंडळामध्ये अनेक शेतकरी हे शेतवस्तीवर राहतात. अनेक शेतकऱ्याला या ठिकाणी रस्त्याची खूप मोठी समस्या आहे. तर मी भराडी जिल्हा परिषदचं एक सदस्य म्हणून या ठिकाणी मी महसूल प्रशासनाला विनंती करेल, आपण शेतकऱ्याचे फेरफार असेल, शेतकऱ्याच्या कुठल्याही ज्या महसूल संदर्भात ज्या समस्या असेल त्या प्रामुख्याने सोडवात. पण या ठिकाणी या सर्कलमध्ये रस्त्याची खूप बिकट वाईट परिस्थिती आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता राहत नाही. एखादा शेतकरी जर वेळेवर आजारी पडला तर तो दवाखान्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. तर रस्त्याला नंबरिंग देण्याचं काम म्हणजे जोपर्यंत शेतकऱ्याच्या रस्त्याला नंबर राहत नाही तोपर्यंत त्या रस्त्यावर कुठलीही योजना या ठिकाणी काम करत नाही. तर प्रामुख्याने आपल्या महसूल विभागाकडे नंबर देण्याचं काम आलेलं आहे. तर आपण प्रामुख्याने या रस्त्याचा म्हणजे नंबर देण्याचा जोही काही प्रोसेस असेल तो प्रोसेस तात्काळ पूर्ण करून या ठिकाणी त्या रस्त्याला नंबर देण्यात यावा. आणि या अभियानाअंतर्गत ज्याही समस्या असेल या ठिकाणी आता सध्या समस्या ज्या शेतकऱ्याच्या समस्या आहे ते त्यांचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादरीकरण चालू आहे. तर आपण आज ज्या या ठिकाणी आपल्यापुढे समस्या मांडल्या, या समस्या तात्काळ त्या शेतकऱ्याच्या सोडवून त्या शेतकऱ्याचे प्रश्न या ठिकाणी मार्गी. राधाभाऊ, रस्ता ही मूलभूत गरज आहे. याबद्दल फार्मर ID ब्लॉक करणारे सरकार ज्या शेतकऱ्यांनी रस्ता लावला त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? या ठिकाणी ज्या फार्मर ID ज्या थांबलेल्या आहे, मी या ठिकाणी साहेबांना सुद्धा विनंती करेल की ज्यांच्या फार्मर ID ज्या प्रलंबित असेल, आपल्याकडे जे आपले कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असेल, जोही शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फोन आला किंवा जो आधार कार्ड घेऊन गेला तर त्याची त्या ठिकाणी फार्मर IDची जी अडचण असेल ती तात्काळ दूर करण्यात येईल. मुंडे साहेब नायब तहसीलदार आहे. साहेब, तुम्ही बोला याबद्दल, शिबिराबद्दल. नमस्कार. मी नायब तहसीलदार बळीराम मुंडे. आज जे आपल्या इथे भराडी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं होतं.
त्या अनुषंगाने पुरवठा विभागमधून जे काही लोकांचे प्रलंबित राशन कार्डचे जे कामं होते ते जवळपास इथे आज 50% पूर्ण केलेले आहेत. आणि तसंच एक पुरवठा विभागातर्फे इथे एक सेपरेट टेबल लावण्यात आलेलं आहे. इथे 2 कर्मचारी, एक ऑपरेटर ठेवण्यात आलेलं आहे. आणि जे बी लोकांचे प्रश्न असतील राशन कार्ड संदर्भात, नाव कमी करणे, वाढवणे, ज्यांना धान्य भेटत नाही आहे त्या संदर्भात त्यांचे आज इथे समाधान शिबिरमध्ये काम करून देण्यात येते. गावाचे अनीस पठाण साहेब 2 शब्द बोलतील शिबिराबद्दल. अस्सलाम वालेकुम सर. सर शिबिर के बारे में बोलिए. आज जे 17 एप्रिलला जे छत्रपती शिवाजी अभियान शिबिर जे शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे, विशेष शेतकऱ्याच्या समस्यासाठी ठेवलेलं आहे. माननीय आमचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, आपले जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, SDM साहेब, विशेषतः इथे आपले प्रमुख अधिकारी जे लाभलेले नायब तहसीलदार बनकर साहेब, पुरवठाचे आपले तहसीलदार मुंडे साहेब यांचा भराडीच्या वतीने आम्ही त्यांचा मानपूर्वक अभियानमध्ये त्यांनी जे सहभाग नोंदवला, शेतकऱ्यांची समस्या ऐकून घेतली. आता समस्यासाठी जी शासनाने स्कीम केलेली आहे, शेतकऱ्यांचे समाधान व्हावं यासाठी मी अधिकाऱ्यांचे त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांनी जे समस्या लोकांनी मांडली ते त्यांनी विशेष लक्ष देऊन ते समस्या सोडावी एवढी त्यांना विनंती करतो. आणि हे कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होते भराडी सर्कलचे आपले सोबत आहे. बाबा तुम्ही बोलणार आहे काही? बोला. हो. बोला बाबा. मी माजी सैनिक जयराव लिंबाजी हिवाळे वांगी बुजुर्ग. सर, माझा जिल्हा कोर्टाचा 2010चा निकाल लागून सनी माझी फाईल अशीच आहे. आणि बाकी त्याच्यावर 2 रजिस्टर झाला. एक 27/7/2012ला, दुसरी रजिस्टरी 27/7/2021ला. ह्या लोकांचे फेर कॅन्सल करून आता मी कुठलं जगणार. बरं. जमीन मूळ मालक मीच आहे आणि जमीन माझ्याच ताब्यात आहे. परंतु जमिनीच्या बाबतीमध्ये मला कोणताच सरकारकडून कोणताच हे आधार नाही आहे. ना नुकसान भरपाई आहे, ना थाटबाऱ्यात नाव येत अर्ज नाही. केला तुम्ही तसं? हो, मी निकालाचं पत्रच देऊन टाकले. आतापर्यंत गंज दिले, पण आज बी देऊन टाकले एक नकल. नायब साहेबाला बोलू आपण. रफिक पठाण साहेब, अध्यक्ष महोदय पुरवठाचे बोलतील. साहेब अस्सलाम वालेकुम. साहेब बोलू 2 मिनिट. माझी सैनिकांची परेशानी हो. आज हा जे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे, ही एक प्राथमिक प्रक्रिया आहे. हे निरंतर चालणाऱ्या कामासाठी हे एक सरकारकडून जनजागृती करण्यासाठी हे इस्फोटली कार्यक्रम ठेवण्यात येत आहे. का जे डिपार्टमेंट आहे त्याचे संबंधित तुम्हाला कोणत्या प्रक्रियेमधून सहभाग नोंदवून आपलं काम करून घेणं आहे याच्यासाठी आहे. आणि जे कामं तातडीने निकाली काढण्यासारखे माननीय नायब तहसीलदार महसूल बनकर साहेब आणि माननीय नायब तहसीलदार पुरवठा बळीराम मुंडे साहेब यांनी तत्काळ निकाली काढण्यासाठी आपली टीम इथे आणलेली आहे. याच्यासाठी मंडळच्या ज्या माने मॅडम आहेत, मंडळ अधिकारी, आणि त्याच्यानंतर आमच्या भराडीचे तलाठी आहेत, तायडे साहेब आणि इतर तलाठी आहेत, हे सर्व जे आहेत आपले काम करीत आहे. याच्याबरोबर पुरवठा विभागाचे कर्मचारी आणि त्याच्यानंतर PM किसान अनुदान योजना, संजय गांधी निराधार योजना, ग्रामपंचायत विभाग यांची लोक आलेले आहे. पण याच्यामध्ये एक नागरिक म्हणून मी अधिकारी वर्गांना आणि शासनाला ही विनंती करू इच्छितो का हे जे नंबरिंग रस्त्यांचे प्रकरण जास्त इथे आलेले आहे आणि नंबरिंग देण्याचं जे काम आहे ते शासनाच्या अभिलेखामध्ये ते ऑलरेडी रस्ते आहेत. जे रस्त्याची आजही लोक मागणी करत आहेत ते ऑलरेडी रस्ते आहेत. तेच रस्ते शासनाने प्रथमदर्शनी कोणाचा अर्ज न येता कधी निकाली काढले तर ते काम सर्वात सोपं होणार आहे. तर त्याच्यासाठी हे रस्ते डायरेक्टली जे रिकॉर्डवर सिल्लोड तालुक्याचे आहेत 258च्या वर प्रकरणं जे आहेत तहसीलमध्ये जे आहेत प्रलंबित आहेत. तर याच्यासाठी कोणी अर्ज घेऊन यावं आणि तेव्हा ते काम व्हावं. त्याच्यापेक्षा जसं दुसऱ्या डिपार्टमेंटचं काम चालतो, जसं पुरवठा डिपार्टमेंट आहे का लाभार्थी येतो, आपलं धान्य घेऊन जाण्यासाठी थंब लावतो आणि आपलं काम करून घेतो, त्याप्रमाणे लोकांनी यावं, आपलं काम करावं ही प्रक्रिया नाही आहे. लोकांचं ऑलरेडी ते रेकॉर्ड आहे. जसं लाभार्थ्यासाठी दुकानदारांना जबाबदार धरण्यात येतं, त्यांना जबाबदारी देण्यात येते का तुम्ही तुमच्या लाभार्थीला बोलवा आणि महिन्याभरामध्ये त्याला त्याचं धान्य द्या. पुरवठाला स्पेशल जे आहे तर नायब तहसीलदार याच्यावर लक्ष ठेवतात आणि त्यांच्या डिपार्टमेंटकडून आणि दुकानदाराकडून ते काम करून घेतात. त्याप्रमाणे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कधी असं झालं तर एकदम चांगलं होईल. ऑनलाईन पद्धती आहे. ऑनलाईन पद्धतीमध्ये जे टाईम लिमिट देण्यात आलेली आहे, टाईम लिमिटमध्ये कधी प्रकरणं झाले तर महाराजस्व अभियान यशस्वी होईल असं मला वाटते. धन्यवाद. मी पुन्हा येईल चालू घडामोडीत आपला चॅनल पाहतात. जय हिंद.